नमस्कार शेतकरी बांधवांनो. कृषी साथीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण सोयाबीनच्या बाजारातल्या एका मोठ्या कोड्यावर बोलणार आहोत. म्हणजे बघा, बातम्यांमध्ये आपण ऐकतोय की भाव 5,000च्या वर गेलेत, पण जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा हातात अगदीच वेगळे आकडे पडतात. हे असं का होतंय? आपल्या घामाचा योग्य मोबदला आपल्याला का मिळत नाहीये? हेच कोडं आज आपण एकदम सोप्या भाषेत एखाद्या गोष्टीसारखं उलगडणार आहोत. म्हणूनच पुढे जाण्याआधी कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचेल. आज आपल्या प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न घर करून बसलाय की इतक्या कष्टाने पिकवलेला आपला माल नेमका विकायचा कुठे? सरकारी खरेदी केंद्राच्या लांब लांब रांगेत उभं राहायचं की जवळच्या खुल्या बाजारात विकून मोकळं व्हायचं? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. जरा हे बघा, हे आहे बाजारातलं खरं चित्र. एका बाजूला मोठे प्रक्रिया प्लांट आहेत जे तब्बल 5,200 रुपये प्रति क्विंटलचा भाव देतात. हा आकडा ऐकून किती छान वाटतं नाही का? पण दुसऱ्या बाजूला आपल्या गावच्या जवळचा स्थानिक बाजार आहे जिथे आपल्याला भाव मिळतोय फक्त 4,700 रुपये. म्हणजे आपल्या डोळ्यादेखत 500 रुपयांचा फरक. आपले हक्काचे पैसे हे असे मध्येच कुठे अडकून पडले. चला तर मग आपण या कोड्याच्या पहिल्या भागाकडे वळूया आणि ही जी गोंधळात टाकणारी भाव तफावत आहे ना, ती नेमकी का आहे याचा शोध घेऊया. आता भावातला फरक समजून घेण्यासाठी चला एक सोपं उदाहरण घेऊया. कल्पना करा की आपली ही बाजारपेठ म्हणजे एक मोठी पण थोडीशी गळकी बादली आहे. हे ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण खरं सांगतो यातूनच आपल्याला सगळा खेळ लक्षात येणार आहे. हे बघा, या बादलीत वरून म्हणजे प्रक्रिया प्लांटकडून 5,200 रुपये दराच्या पाण्याचा जोरदार प्रवाह येतोय. पण बादलीच्या तळाला म्हणजे आपल्या स्थानिक बाजारापर्यंत ते पाणी पोहोचायला वेळ लागतोय. ते थेंब थेंब करून खाली झिरपतंय. त्यामुळेच प्लांटने भाव वाढवला तरी आपल्यापर्यंत त्याचा फायदा पोहोचायला उशीर होतो. पण एक गोष्ट नक्की आहे, उशिरा का होईना हे वाढीव दराचं पाणी तळापर्यंत पोहोचणारच आहे. ठीक आहे, भाव आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतोय हे तर आपल्याला कळणं. पण एक मिनिट थांबा, मुळात ही भाववाढ झालीच कशामुळे? बाजारात ही तेजी आली तरी कुठून? चला, त्यामागची कारणंही समजून घेऊया. यामागचं गणित अगदी साधं आहे. माल कमी आहे आणि घेणारे जास्त आहेत. एका बाजूला पुरवठा कमी आहे, देशातलं उत्पादन घटलंय, आपल्यासारख्याच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेने माल रोखून धरलाय. आणि दुसरीकडे मागणीची तर तिहेरी ताकद आहे. म्हणजे बघा, मागच्या वर्षीचा साठा कमी आहे, देशात सोया तेलाचा वापर वाढलाय आणि युरोपातूनही आपल्या सोयाबीनला जबरदस्त मागणी आहे. याचमुळे बाजारात तेजीचं वातावरण तयार झालंय. तर मग ह्या परिस्थितीत आपल्यासमोर दोन रस्ते अगदी स्पष्ट दिसतायत. एक आहे सरकारी हमी भावाचा, जिथे किंमत जास्त आहे, आणि दुसरा आहे खुल्या बाजाराचा, जिथे व्यवहार सोपा आहे. मग आता निवडायचा कोणता? सरकारी खरेदीचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे हा आकडा, 5,328 रुपये प्रति क्विंटल. ऐकूनच डोळे चमकतात नाही का? वाटतं की चला इथेच विकूया, 4 पैसे जास्त मिळतील. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. कारण हा भाव जरी आकर्षक असला तरी तो मिळवण्याचा रस्ता खूपच खडतर आहे. नोंदणीसाठी वेबसाईट नीट चालत नाहीये, बारदान म्हणजे पोती वेळेवर मिळत नाहीयेत, आणि सगळ्यात मोठा त्रास म्हणजे आपला माल गाडीत भरून केंद्रावर नेला की गाडी खाली करायला 4-4, 5-5 दिवस ताटकळत उभं राहावं लागतंय. आतापर्यंत जेवढी खरेदी व्हायला हवी होती ना, त्याच्या फक्त 20%च झालीये. यावरूनच तिथला गोंधळ आपल्या लक्षात येतो. ह्या तारखा बघा आणि वेळेचं गणित लक्षात घ्या. कागदावर खरेदी 15 नोव्हेंबरला सुरू झाली, पण केंद्र सुरू व्हायला डिसेंबर महिना उजाडला. आता नोंदणीची मुदत आहे 31 जानेवारी आणि खरेदीची शेवटची तारीख आहे 12 फेब्रुवारी. म्हणजे आपल्या हातात वेळ खूप कमी आहे आणि काम प्रचंड बाकी आहे. तर मग आता आपण आलोय या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागावर. या सगळ्या माहितीच्या आधारावर आपल्या फायद्याचा निर्णय घ्यायचा कसा? चला, दोन्ही पर्यायांची समोरासमोर तुलना करूया. सरकारी केंद्रावर भाव 5,328 रुपये निश्चित आहे, पण पैसे कधी मिळतील याची काही खात्री नाहीये आणि प्रक्रिया तर खूपच त्रासदायक आहे. याउलट खुल्या बाजारात भाव थोडा कमी जास्त होऊ शकतो, पण पैसे लगेचच्या लगेच हातात येतात आणि व्यवहार एकदम सोपा असतो. म्हणजे एका बाजूला जास्त पैशांची हमी आहे पण खूप त्रास आहे, आणि दुसऱ्या बाजूला सोय आहे पण भावात थोडीशी जोखीम आहे. बाजारातले जाणकार एक खूप मोलाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की सरकारी भाव आणि खुल्या बाजारातला भाव यामधला फरक जेवढा कमी कमी होत जाईल तेवढे जास्त शेतकरी खुल्या बाजाराचा विचार करतील. कारण मग त्या थोड्याशा फायद्यासाठी कोण इतका त्रास सहन करणार?
बरोबर ना? तेव्हा सोय आणि वेळेवर मिळणारे पैसे जास्त महत्वाचे वाटू लागतात. आणि ह्या सगळ्या गणितामध्ये हा एक आकडा खूप महत्वाचा आहे, 5,000 रुपये. हा आहे तो जादूचा आकडा किंवा आपण म्हणू शकतो टिपिंग पॉइंट. ज्या क्षणी खुल्या बाजारातला भाव 5,000 रुपयांच्या वर जाऊन स्थिर होईल, त्या क्षणी अनेक शेतकऱ्यांना सरकारी केंद्रावरचा त्रास सहन करण्यापेक्षा खुल्या बाजारात विकणंच जास्त फायद्याचं आणि सोयीचं वाटतं. चला तर मग, आता हे सगळं एकत्र करून पाहूया आणि पुढची दिशा ठरवूया. निर्णय घेण्यासाठी आपल्याला नक्की कशावर लक्ष ठेवायचं आहे? येत्या काळात निर्णय घेण्यासाठी फक्त या 3 गोष्टींवर बारीक नजर ठेवा. 1. तुमच्या जवळच्या बाजारात रोजचा भाव काय चाललाय. 2. सरकारी खरेदीची गाडी किती वेगाने चाललीय. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, या दोन्ही दरांमधला फरक किती आहे. हा फरकच तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करेल. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जातो. विचार करा, जर खरोखरच सरकारी खरेदीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी आपला मोर्चा मोठ्या संख्येने खुल्या बाजाराकडे वळवला, तर बाजारात मालाची आवक अजून कमी होईल. मग मागणी आणि पुरवठ्याच्या नियमानुसार भाव आणखी उसली घेतील का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.